विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या सरकारचा या सरकारचं करायचं काय? मालवण तहसील कार्यालयातील शासनाची सर्व्हर यंत्रणा नेहमीच डाऊन असल्यानं कॉलेज विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसाठी त्रास सहन करावा लागतोय। या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीनं मालवण तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आलं। भाजप सरकार हाय हाय, विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो असे नारे देत निष्क्रिय भाजप सरकार नावाचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला। बहुजन समाजातील मुलांना प्रवेश मिळू नयेत, त्यांना सवलतीचा लाभ मिळू नये यासाठी सरकार पुरेपूर बंदोबस्त करतोय असा आरोपही यावेळी करण्यात आला। यावेळी काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो, आम्हा ओबीसींना दाखले न देणाऱ्या पंतांच्या सरकारचा निषेध असो। अरे निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो। भाजप सरकार, भाजप सरकार। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वच सिनियर असतील, युवक काँग्रेस असतील, आमच्या सर्वच नेते जमलेले आहोत। विषय असा आहे की विद्यार्थ्यांना आज शाळेच्या ॲडमिशनसाठी ज्या सवलती मिळतात ओबीसी वर्गांना, SC ST NT VJNT असतील, आम्हा बहुजनांना ज्या सवलती मिळतात, या सवलती कदाचित या ओबीसीच्या SBCच्या बहुजनांच्या मुलांना मिळू नयेत म्हणून पंतांच्या या सरकारने त्या ठिकाणी सर्व्हर डाऊन ठेवलेला आहे। एका ठिकाणी नरेंद्र मोदी हे स्पेसमध्ये जायला प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या ठिकाणी हे पंतांचं, फडणवीसांचं सरकार आम्हा बहुजनांना म्हणजे ओबीसींना, SC ST VJNT आमच्या मुलांनी कुठे शिकू नये याची त्यांनी पुरी बंदोबस्त केलेला आहे। त्यांनी सर्व्हर डाऊन ठेवलेला आहे, त्यामुळे मुलांना ज्या सवलती मिळणाऱ्या आहेत त्या मिळणाऱ्या नसून ह्या प्रवेशास त्यांच्या सवलतींना प्रतिबंध येणार आहे। म्हणून या भाजप सरकारचा आज आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। सर्व काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी आज कॉलेजच्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगून जातीचे इतर जे दाखले आहेत ते मिळत नाही आहेत, त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। एके ठिकाणी शासनाचं, राज्य शासनाचं अधिवेशन चालू आहे, दुसऱ्या ठिकाणी लोक इथे ह्याच्याच रांगा लागतात, काही दाखल्यांसाठी रांगा मागतात। आज मालवणचा परिसर हा मोठा असून एका बाजूला तहसीलदार कार्यालय आहे, तिकडे जातीचे दाखले नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते। त्यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेब, पोलीस सर्वांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत, याची त्यांनी त्वरित दखल घ्यावी अशी आम्ही आज काँग्रेसचे सगळे एकत्र होऊन मागणी करत आहोत। त्यावर शासनाने आणि त्या अधिवेशनात जे काही चाललं आहे त्यांनी या गोष्टीवरती पण लक्ष द्यावं, आवाज उठवला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आज मालवण शासक हे तंत्रनिकेतन आहे, त्या तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांच्या मनाने प्राध्यापक नाही आहेत, जे सिनियर प्राध्यापक पाहिजे आहेत, म्हणजे हे झालेले स्टाफ ते कमी आहे, त्यासाठी आम्ही मागे केलेलं आहे। त्यांचा निधी नाही आहे, जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हे आहेत शिक्षक आहेत ते पण ते न्यायालयीन धडकलेले आहेत, विद्यार्थी न्याय होतात। याकडे जे अधिवेशन चालू आहे त्या आमदारांनी या गोष्टीकडे मंत्र्यांनी लक्ष द्यावं अशी आमची आज काँग्रेसतर्फे सर्वांची मागणी आहे। त्याच्यावर लक्ष ठेवावा अशी आज या आंदोलनाद्वारे आम्ही मान्य विनंती करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।